उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यानंतर मुंबईत परतले। पंतप्रधानांच्या सोबतच्या भेटीमध्ये महानगरपालिकेतल्या जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। सतत होणाऱ्या आरोपांनंतर जैन बोर्डिंगमध्ये जात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांनी घेतली जैन मुनींची भेट। आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, राजकीय द्वेषातनं होतीये टीका, मोहोळ यांची प्रतिक्रिया। जनतेच्या रेट्यासमोर नेत्यांची दादागिरी चालत नाही, जैन ट्रस्टच्या जमिनीचा व्यवहार हा रद्द झालाच पाहिजे। रवींद्र धंगेकरांचा पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्लाबोल। जमीन व्यवहार रद्द करण्याची जैन समाजाची मागणी, मुरलीधर मोहोळ यांना जैन समाज बांधवांचा घेराव। मोहोळ यांच्या समोरच जोरदार घोषणाबाजी। महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी कुणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। तर या प्रकरणाचं राजकारण करू नका, फडणवीसांचं आवाहन। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी प्रशांत बनकरला 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी। माझा भाऊ निर्दोष असल्याचा आम्ही सिद्ध करू, महिला डॉक्टरच माझ्या भावाला त्रास देत होती, प्रशांत बनकरच्या बहिणीचा आरोप। सातारा महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी अंबादास दानवेंचा माजी खासदार निंबाळकरांवर आरोप। या प्रकरणी PSI महाडिकांवर कारवाई व्हावी, अंबादास दानवेंची मागणी। नांदेडमध्ये अजित पवारांचं भाषण सुरू असताना शेतकऱ्यांकडनं घोषणाबाजी। योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, अजित पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।